वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील देऊळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्रामस्थांसोबत व्यवहार केला जात असल्याचे म्हणत आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। याआधी ग्रामस्थांनी वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी आळंदे मॅडम यांना निवेदन सादर करून स्वस्त धान्य दुकान संचालक यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती। त्या तक्रारीवर गावात मतदान घेण्यात आले होते। त्यात 65% मतदान हे स्वस्त धान्य दुकान संचालक यांच्या विरोधात झाले होते। त्यानंतर त्यांच्याकडून स्वस्त धान्य दुकानाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता, परंतु सेलू तहसीलदार यांनी पुन्हा त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचा पदभार दिला। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे। ग्रामस्थांचे ठाम मत आहे की अशा स्वस्त धान्य दुकानाची जबाबदारी सोपवणे म्हणजे सामान्य जनतेवर अन्याय आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडे आपले म्हणणे मांडले तर शासनाने तातडीने यावर कार्यवाही केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल। याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला। आम्ही देऊळगावचे रहिवासी असून तहसील सेलू जिल्हा वर्धा असं आहे। आमची कंप्लेंट ऋषी नागदेवते यांच्या विरोधात होती। ऋषी नागदेवतेने आतापर्यंत आमच्या गावामध्ये दुकान चालवलेलं आहे, राशन दुकान चालवत असताना त्यांनी खूप जणांना माल कमी दिला, आम्हाला स्वतः माल कमी दिला आणि आम्हाला बाह्यांना सुद्धा शिवागाळी करत होता। कधीही दुकान बंद करत होता। महिन्याच्या शेवटल्या तारखेला दुकान चालू करून आणि तो 2च दिवस दुकान चालवत होता। अशा प्रकारे आम्ही 2023 पासून आम्ही त्याची कंप्लेंट करत आहे। एखादी महिना दुकान काढून घेते आणि दुसऱ्या महिन्याला पुन्हा त्याला दुकान जोडून देते। गावकऱ्याची पूर्ण नाराजी आहे। गावकरी 75% नाराज आहे त्याच्यावर। पंचनाम्यामध्ये सुद्धा गावकऱ्याचा 95% बहुमत आहे की त्याला दुकान देण्यात यावं नाही म्हणून। तरी पण त्याच व्यक्तीला दुकान देण्यात येत आहे। अधिकाऱ्याने कशा प्रकारे देत आहे की प्रशासकीय दबाव आहे हे आम्हाला कळत नाही। आम्हाला आखरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं। तहसीलदाराने आमच्यावाला मान्य केलं नाही बरोबर निर्णय आणि आम्हाला तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं आणि असंच जर सुरू राहिलं तर आम्हाला आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागेल। चालू असलेलं दुकान तुरंत बंद करायला पाहिजे त्याचं वाला आणि पंचनाम्यानुसार का बहुमत आहे, आमच्याकडे बहुमत आहे ना, मग आमचा वाला का निर्णय लागू होत नाही अशी आमची मागणी आहे। नाहीतर आम्हाला आमरण उपोषणाचा परवानगी देण्यात यावी। वारंवार का देत आहे त्यांना दुकान? विदर्भ सिटी न्यूज वर्धा।